नगर परिषदेची 3138 पदं रिक्त आहेत. आता यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असेल, कर निर्धारक प्रशासकीय सेवेचं काय? ही पदं रिक्त आहेत तर एमपीएससी भरणार का सरळ सेवा भरणार? त्याच्याबरोबर ह्या पदांसाठी बेसिक क्वालिफिकेशन काय असेल? ए टू झेड गोष्टी पुढते 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्यवस्थितरित्या बघा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला पहिले पासून बघा, लक्षात घ्या. तर पहिला मुद्दा आपण पाहिला की गट क आणि गट ड च्या जवळजवळ 3138 जागा एवढ्या नगर परिषदेच्या रिक्त आहेत. आता यामध्ये उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड, औरंगाबाद विभाग अशा सर्व विभागाच्या मिळून ह्या टोटल जागा आहेत गट क आणि गट ड च्या मिळून. आता यामध्ये तुमच्या डोक्यातला जो सगळ्यात मोठा प्रश्न असेल की नेमकी कोणती पदं ही रिक्त आहेत. तर पदानिहाय जर आपण पाहायचं झालं ना, तर पदाविषयी जर पाहायचं झालं तर हे बघा, मी टेलिग्रामला टाकून ठेवेन कोणत्या नगर परिषदेला किती रिक्त जागा आहेत त्या काही पाठ करायच्या किंवा इथं मी सांगायचा मुद्दा तो नाहीच नाही. आता यामध्ये ही जी पद आहेत 3000+, तर ही बघा कोणती पद आहे ती. तर पहिल्यांदा यामध्ये आपण पाहतो लिपिक वर्गाची सगळी पद. आता यातली लिपिकची काय पद आहेत? ही पद उन्नतीनं भरली जाणार आहेत, म्हणजे तिथल्या तिथंच प्रमोशन होणार आहे त्यांचं, तो भाग वेगळा. काय पद जे आहेत ती या ठिकाणी 50% सरळ सेवा आहेत. त्याच्याबरोबर आपण पाहतो लघु टंक लेखक आहे, त्याच्याबरोबर वाहन चालक आहे, उद्यान पर्यटन आहे, ग्रंथपाल आहे, सहाय्यक ग्रंथपाल आहे. आता यांचे क्वालिफिकेशन जे आहेत हे ग्रंथपाल वगळता तर बाकीच्यांचे क्वालिफिकेशन हे जनरल ग्रॅज्युएशन आहे आणि सोबत टायपिंग लागते. काय लागते? टायपिंग. बाकीच काय जनरल. आणि ग्रंथपालासाठी काय लागतंय? तर या ठिकाणी आपण पाहतो की मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.लिप म्हणजे बॅचलर इन लायब्ररी, तर या ठिकाणी आपण पाहतो ती पदवी लागते. बाकी जनरल ग्रॅज्युएशनची पद आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून पद जर पाहायची झाली आपण तर प्रयोगशाळा सहाय्यक आहे, फार्मसिस्ट आहे, त्याच्याबरोबर तारयंत्री आहे, आरेख आहे, अग्निशमन आहे, वाहन चालक आहे. आता हे पद आहेत. आता यामध्ये तुम्हाला कुठं दिसलं का कर निर्धारक प्रशासकीय सेवा? नाही. का तर कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवेची जे रिक्त असणारी 700+ पद आहे ही पद एमपीएससीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. आणि सरळ सेवा अर्थात IBPS TCS माध्यमातून महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका असो, ह्या सगळ्याची जी टेक्निकल पद आहेत, ही टेक्निकल पद आहेत अग्निशमन, प्रयोगशाळा, फार्मसिस्ट, ही जी पद आहेत ही पद कोणामार्फत भरली जातात? IBPS TCS. इथून पुढे सुद्धा. आणि विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतो, ऍड येणार आहेत. ऍड मध्ये काय डाऊट नाही, ऍड मध्ये काय शंका नाही. ज्याही विद्यार्थ्यांना नगर परिषदेची एकदम बेसिक लेवल पासून तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना ही बॅच सुद्धा आपली आहे. ती बॅच नक्की जॉईन करू शकतात. आणि यामध्ये जे काय क्वेश्चन असतील तुमचे अजून ते कमेंट सेक्शन मध्ये मला पाठवा. ह्याच्या PDF, ह्याचे जे वॅकन्सी आहेत हे सगळं तुम्हाला टेलिग्रामला पाठवतो. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यावरती टेलिग्राम जॉईन करा. स्क्रोल पट्टीवर नंबर आहे कोर्स वगैरे जॉईन करायला, त्यावरती कॉल करा किंवा डाउनलोड ऍप म्हणून GS बाय उत्तम गोरे तेही डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. चालेल, तर हे तुमच्या लक्षात आलं असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.